तर हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी सुरू आहे। एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं हे प्रकरण आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची चौकशी सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यानं एक गाणं हे बनवलं होतं आणि त्यानंतर ही चौकशी सुरू होती आणि आता या संदर्भात अपडेट माहिती समोर येते आहे। कुणाल कामराची चौकशी संपलेली आहे आणि कुणाल कामरा याची चौकशी संपल्यानंतर तो इथून बाहेर सुद्धा आलेला आहे। एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याचं गाणं त्याने बनवलं होतं आणि त्यानंतर कुणाल कामराची उलट तपासणी सुरू होती। ही चौकशी संपलेली आहे आणि कुणाल कामरा हा बाहेर सुद्धा आता आलेला आहे। कुणाल कामरा याची काही वेळापूर्वी चौकशी सुरू झाली होती। ही चौकशी आता संपलेली आहे। कुणाल कामरा यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याचं गाणं हे बनवलं होतं आणि त्यानंतर हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची चौकशी झालेली आहे। ही चौकशी आता संपलेली आहे। कुणाल कामरा या चौकशीला याआधी उपस्थित नव्हता, मात्र आज तो उपस्थित होता आणि त्याची चौकशी ही संपली आहे। त्याची प्रतिक्रिया आता समोर येते आहे। कुणाल कामरा याची गेल्या काही मिनिटांपासून चौकशी सुरू होती। हक्कभंग समितीसमोर ही चौकशी सुरू होती। चौकशी संपली आहे, मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। काही वेळापूर्वीपासून ही चौकशी सुरू होती। हक्कभंग समितीसमोर त्याची उलट तपासणी सुरू होती। आता चौकशी ही संपलेली आहे। कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं गाणं बनवलं होतं, त्यानंतर त्याच्यावर हक्कभंग आणण्यात आला होता। याआधी सुद्धा चौकशीला कुणाल कामरा याला बोलावलं होतं, मात्र तो उपस्थित नव्हता। मात्र आज कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहिला। त्याची चौकशी झालेली आहे। गेल्या काही मिनिटांपासून ही चौकशी सुरू होती आणि चौकशी आता संपलेली आहे। मात्र कुणाल कामरा या चौकशी संपल्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया माध्यमांना देत नाहीये। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। कुणाल कामरा याची चौकशी संपलेली आहे, माध्यमांना मात्र तो कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीये। नेमकं चौकशीत काय घडलंय या संदर्भात माध्यमांकडून त्याला प्रश्न विचारले जातात, मात्र माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया कुणाल कामरा देत नाहीये। तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत उपहासात्मक विडंबनात्मक गाणं बनवलं होतं आणि त्यानंतर त्याची ही चौकशी सुरू होती।